ब्लड टेस्ट रिपोर्ट वाचणे आणि समजून घेणे. रीडिंग अँड इंटरप्रिटिंग ब्लड टेस्ट रिपोर्ट्स. अजितला काही दिवसांपासून थकवा जाणवत होता, म्हणून डॉक्टरांनी त्याला रक्त तपासणी म्हणजेच ब्लड टेस्ट करायला सांगितल्या. अजितने जवळच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये ब्लड टेस्ट करून घेतल्या. आजच त्याला रिपोर्ट मिळाला आहे. चला हा रिपोर्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कधी तुमच्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट नीट वाचले आहेत का? तुम्ही या रिपोर्टमधील आकडे आणि त्याचे अर्थ समजून घ्यायला शिकलात तर स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक होऊ शकता आणि योग्य वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. कितीतरी प्रकारच्या ब्लड टेस्ट केल्या जातात. डॉक्टरांनी अजितला CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट करायला सांगितलं आहे. ही प्राथमिक स्वरूपाची ब्लड टेस्ट आहे. CBC मध्ये रक्तातील 3 महत्त्वाच्या घटकांची माहिती मिळते. RBCs रेड ब्लड सेल्स म्हणजेच लाल रक्तपेशी, यांमध्ये हिमोग्लोबिन असतं. संपूर्ण शरीरात हिमोग्लोबिनच्या मदतीने ऑक्सिजन पोहोचवला जातो. हिमोग्लोबिन कमी असेल तर ॲनिमिया होऊ शकतो. WBCs व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच श्वेत रक्तपेशी, शरीरातील इन्फेक्शनशी म्हणजेच संसर्गाशी लढा देण्याचं काम या पेशी करतात. WBCs वाढल्या तर इन्फेक्शनची शक्यता असते आणि त्या खूप कमी झाल्या असतील तर रोगप्रतिकार क्षमता कमी झालेली असू शकते. प्लेटलेट्स रक्तस्राव होऊ नये म्हणून जखमेच्या ठिकाणी रक्ताची गुठळी बनण्यासाठी यांची मदत होते. प्लेटलेट्स कमी असतील तर जखमेतून होणारा रक्तस्राव थांबायला जास्त वेळ लागतो. तसेच अंतर्गत रक्तस्रावाचा धोका वाढतो. प्लेटलेट्स जास्त असतील तर रक्तामध्येच गुठळ्या होण्याचा धोका असतो. हा रिपोर्ट नीट पहा. डाव्या बाजूला तपासणी केलेल्या सर्व घटकांची नावं आहेत आणि त्या प्रत्येक घटकाच्या समोर त्यांची रेंज म्हणजे विशिष्ट मर्यादा लिहिलेली आहे. नॉर्मल म्हणजेच सामान्य स्थितीमध्ये त्या घटकांचं प्रमाण या रेंजमध्ये असलं पाहिजे. उदाहरणार्थ हिमोग्लोबिनसाठी HB हे लघुरूप वापरलेलं आहे. महिलांसाठी हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज आहे 12 ते 14 ग्रॅम प्रति डेसिलिटर आणि पुरुषांसाठी आहे 13.5 ते 17.5 ग्रॅम प्रति डेसिलिटर. ग्रॅम प्रति डेसिलिटर यांसारखे एकक इथे लिहिलेले आहेत. अजितच्या रक्तामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण 14.7 आहे. ते नॉर्मल रेंजच्या आत आहे. टेस्टमधील एखाद्या घटकाचं प्रमाण नॉर्मल रेंजपेक्षा कमी किंवा जास्त असेल तर रिपोर्टमध्ये त्या आकड्यावर हायलाईट केलेलं असतं किंवा तो ठळक केलेला असतो. जसं इथे WBC 12,800 आहे. ते नॉर्मल रेंजपेक्षा जास्त असल्यामुळे हायलाईट केलेलं आहे. याचा अर्थ अजितला कोणत्या तरी प्रकारचं इन्फेक्शन झाल्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये एखाद्या आकड्याच्या बाजूला लो किंवा हाय असं लिहिलं असेल किंवा तो आकडा हायलाईट केलेला असेल तर घाबरायची गरज नाही. रिपोर्ट डॉक्टरांना दाखवा आणि त्याचं कारण समजून घ्या. चला आणखी काही महत्त्वाच्या टेस्टबद्दल जाणून घेऊ. ब्लड शुगर टेस्ट. या टेस्टमुळे रक्तातील ग्लुकोज म्हणजेच साखरेची पातळी तपासली जाते. यामुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीज सारख्या आजारांविषयी समजू शकतं. लिपिड प्रोफाईल. रक्तातील फॅट्स म्हणजे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स हे या टेस्टमध्ये तपासले जातात. LDL बॅड कोलेस्टेरॉल हे जर जास्त असेल तर ब्लॉकेज म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. HDL गुड कोलेस्टेरॉल हे जितकं जास्त तितकं चांगलं. हे हृदयाच्या विकारांपासून आपला बचाव करतं. थायरॉइड फंक्शन टेस्ट. थायरॉइड ही आकाराने लहान अशी ग्रंथी आहे.
पण तिच्या कार्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. हा थायरॉइड टेस्टचा रिपोर्ट आहे, ज्यामध्ये T3, T4 आणि TSH हे 3 घटक तपासले जातात. TSHचं प्रमाण जास्त असेल तर थकवा, वजन वाढणं, जास्त झोप, पायांना सूज येणं अशा समस्या दिसून येतात. याला हायपोथायरॉइडिझम असे म्हणतात. TSH कमी असेल तर हायपरथायरॉइडिझम असू शकतं. त्यामुळे भीती वाटणं, वजन कमी होणं, झोप न येणं, पॅल्पिटेशन म्हणजेच हृदयाची धडधड आणि ट्रेमर्स म्हणजे शरीरामध्ये कंप यांसारखी लक्षणे दिसतात. आता तुम्ही सांगा की या व्यक्तीचे थायरॉइडशी संबंधित आकडे नॉर्मल आहेत का, की तिला आजारपणाचा धोका आहे? ब्लड टेस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, पण रिपोर्ट वाचण्याची पद्धत जवळपास सारखीच असते. घटकाचं नाव, तुमच्या शरीरात त्याचं प्रमाण, एकक आणि त्या घटकाची नॉर्मल रेंज. तपासणीत आलेले आकडे नॉर्मल रेंजपेक्षा जास्त किंवा कमी असतील तर ते हायलाईट केलेले असतात. म्हणूनच हे फक्त आकडे नाहीत, तर तुमच्या आरोग्याची गाथा आहे. ती समजून घेणं आणि वेळेत डॉक्टरांना दाखवणं ही तुमची जबाबदारी आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. आता तुमच्यासाठी एक काम, घरात असलेला कोणताही ब्लड टेस्ट रिपोर्ट घ्या. तो नीट वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्यातून काय काय समजतं ते बघा.